महायुतीची आज कसबा सांगाव येथे प्रचार सभा आहे आणि या प्रचार सभेमध्ये मौजे सांगाव येथील उमेदवार असणारे राज कांबळे सर आज आपल्याकडे उपस्थित आहेत आणि आज आपण त्यांना ते ज्या मतदारसंघातून आहेत मौजे सांगावमधून काय त्यांचं व्हिजन असणार आहे, विकास कामांचा दृष्टिकोन काय असणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्ते सर, मला विचारायचं आहे की आता तुम्ही मौजे सांगाव या मतदारसंघातून पंचायत समितीसाठी रणांगणात आहात, तर काय एकंदरीत व्हिजन तुमचं असणार आहे? एकंदरीत तो जर भाग बघायला गेला तर हा पाणीपट्टीदान आणि पाणीपट्टी आणि शेतकऱ्यांचा भाग आहे. सदर शेतकऱ्यांच्या भागामध्ये त्या शेतकऱ्यांच्या सुसुविधा आहेत. मुळात पंचायत समिती शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या आणि इतर घटकांच्यावरती अवलंबून असणारा एक घटक आहे जी पंचायत समितीला आपली व्यवस्था पुरवते. जिल्हा परिषदेनंतरनं जर ग्रामपंचायतला निधी येत असेल तर तो पंचायत समिती थ्रू येतो आहे. एक चांगल्या पद्धतीचा निधी प्रत्येक घरापर्यंत पोचला पाहिजे, बहुजनांना त्याचा न्याय मिळाला पाहिजे, शेतकरी वर्गाला, कृषी वर्गाला त्याचा चांगल्या पद्धतीचा न्याय मिळाला पाहिजे, हे पंचायत समितीचं धोरण असते. यासाठी एक उमदा चेहरा म्हणून आम्हाला संजयदादा मंडलिक यांनी आम्हाला तिथे निवड केलेली आहे. वयाच्या 33व्या वर्षी मी ही निवडणूक लढते, हा मला सार्थ अभिमान आहे आणि मी राबणार आहे. ते प्रधानमंत्री आवास योजना असून दे, शेतकऱ्यांच्या योजना असून द्या, त्यानंतर कृषीच्या योजना असून द्या, त्यानंतर बांधकाम अभियंताच्या योजना असून द्या, अशा अनेक योजनांचा पाठपुरावा करणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. आणि त्या कार्यकर्त्यांनी जर बहुजन समाजातल्या आणि इतर असणाऱ्या व्यक्तींसाठी जर राबलंच नाही तर ही सीट खऱ्या अर्थाने व्यर्थ ठरेल. त्यामुळे मला लढावं लागेल, ह्या हेतू ठेवून मंडलिक साहेबांनी मला इथं उभा केलेला आहे. सर, मला विचारायचं आहे की मौजे सांगावमध्ये तुम्ही आता सांगितलात की हे व्हिजन घेऊन तुम्ही उतरणार आहेत, ह्या योजना तुम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचवणार आहेत, शेतकऱ्यांच्यापर्यंत. मग याच्या आधी त्या का पोहोचल्या नाहीत, काय कारणं असावीत असं तुम्हाला वाटतं? गेले 8 वर्ष बघायला गेलं तर इलेक्शनच झालं नाही आणि ते इलेक्शन न झाल्यामुळे प्रशासन व्यवस्था इथं बसली आणि प्रशासन व्यवस्था बसल्यामुळं खऱ्या अर्थानं गळचिपी ही इथल्या शेतकरी वर्गाची झाली, इथल्या पुरुषांची झाली, इथल्या युवकांची झाली. इथं असणाऱ्या मला वाटते साधारण एका पिंपळगावमध्ये एक 350 घरकुलच्या योजना आहेत, पण त्याच्या कितीतरी पेंडिंग विषय आहेत ज्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलेत. कुणाचा मनरेगेचा हप्ता आला नाही, कुणाच्या घरकुलचे दुसरे हप्ते नाहीत, कुणी फोटोज काढला नाही, कुणाचा अपलोड झाला नाही, अशा अनेक अडचणी आम्ही बघताना आम्ही रस्त्यावरती बसलो. वेळ प्रसंगी आम्ही बऱ्याच अधिकाऱ्यांना धारेवरती धरलं. याचं कारण असं आहे की ह्याचा म्होरक्याच नव्हता. जर एखादी बैलगाडी जुपायची असेल तर बैल व्यवस्थित असली तर चालतील, पण तो असणारा चालक व्यवस्थित पाहिजे, अन्यथा ती बैलांचा चाकोरा चुकून जाईल. ही व्यवस्था निर्माण करणारी पंचायत समितीचे उमेदवार आम्हाला व्हावं लागेल आणि गोरगरिबांना न्याय मागण्यासाठी आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल. मुळात रस्त्यावरचा लढा आता संपला आहे, कारण रस्त्यावरचा लढा आता संपण्यासाठी गेले 5 वर्षे पुढील जे आहेत तिथं एक प्रतिनिधी नेमावा लागेल जो जनहिता आणि जनमतं मानणारा असावा. या हेतून मी उभा आहे. सर, शेतीमधील तुम्ही अनेक गोष्टी सांगितल्या, पण मला विचारायचं आहे काय पायाभूत सुविधा तिथं नाही आहेत मौजे सांगावमध्ये आणि त्याच्याकडं तुम्ही प्राधान्यानं संधी मिळाल्यास लक्ष देणार? आता मौजे सांगाव ह्या गणामध्ये टोटल 5 गाव आहेत. मौजे सांगाव आहे, लिंगनूर आहे, करनूर आहे, वंदूर आहे आणि पिंपळा खुर्द आहे. या गावची लोकसंख्या बघितली तर 16,500 आहे. म्हणजे 16,500 लोकसंख्येपर्यंत जर जायचं असेल तर रस्त्याच्या सुविधा, गटारींच्या सुविधा आणि पाण्याच्या सुविधा ह्या बघायला गेलं तर बऱ्याच मोठ्या योजना ह्या गावामध्ये आल्या. पण 8 वर्षामध्ये बऱ्याच जलजीवन योजनेच्या किती योजना चालू आहेत हे बघायला गेलं तर किंबहुना त्याला टक्केवारी द्यायचं तर झिरोच म्हणावं लागेल. रस्त्याचे प्रश्न असतील, ह्या वर्षी रस्ता केला तर पुढच्या वर्षी तो चांगला राहतो का हाही पडलेला प्रश्न आहे. गटारीच्या व्यवस्था असतील, गटारी खऱ्या अर्थानं स्वच्छ आहेत का, आणि त्याच्याही पुढं जाऊन सांगतो शेतकऱ्याला मिळणारं पंचायत समितीचं खुरपं असे ना, खोरं असे ना, अपंगांच्या योजना असणार त्या खऱ्या अर्थाने त्यांच्यापर्यंत पोचतात का हाही पडलेला मोठा प्रश्न आहे. ह्या 5 गावाच्या योजनाच नाही तर कागल तालुक्यातल्या पंचायत समितीच्या पुरवणाऱ्या ज्या योजना आहेत हे शिवसेना पक्षाचा धनुष्यबाण घराघरापर्यंत पोचवेल ही शाश्वती घेऊन आम्हाला उमेदवारी दिलेली आहे. मला विचारायचं आहे की त्या भागामध्ये आता सध्या किती उमेदवार आहेत आणि तुमच्याकडूनच ही कामं होतील असा विश्वास तुम्ही कशा पद्धतीने देऊ शकता आणि एवढा विश्वास कशामुळे निर्माण झाला? खरं तर माझ्या गणामध्ये 5 ते 6 उमेदवार आहेत. एक प्रमुख लढत ही BJP विरुद्ध धनुष्यबाणाचीच आहे. BJPचे उमेदवार हेही चांगले आहेत, कारण विरोध करणे आम्ही मंडलिक साहेबांच्या विचाराचे आहोत. मंडलिक साहेब म्हणायचे की समोर उमेदवार उभा राहिल्याशिवाय निवडणूक लागणार नाही आणि मतदान केल्याशिवाय मतदार राजा होणार नाही. खऱ्या अर्थाने या हेतूनं उमेदवार चांगले आहेत की वाईट आहेत ह्याच्यापेक्षा मी कितपत चांगला हे सांगणं काळाची गरज आहे. गेले 5 वर्ष असून देत मी शासकीय कामाच्या प्रत्येक अधिकाऱ्याला धारेवरती धरणारा एक कार्यकर्ता आहे, आंदोलनं करणारा कार्यकर्ता आहे, न्याय हक्कासाठी बहुजनांना घेऊन रस्त्यावरती उतरणारा कार्यकर्ता आहे, एखादं काम धरलं तर ते कडेपर्यंत नेणारा कार्यकर्ता आहे, बऱ्याच ठिकाणी घरकुलचे विषय असतील तो कडेपर्यंत नेणारा मी कार्यकर्ता आहे. एखाद्या सर्वसामान्याला न्याय मिळाला नाही तर त्याच्यासाठी आम्हाला ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या करणारा कार्यकर्ता आहे. 5 वर्षात बघितलं तर प्रत्येक पेपरला माझ्या 100 पेक्षा जास्त बातम्या ह्या राज कांबळे नावाने येतात. माझ्या मागं कोणतीही राजकीय ताकद
शकत नाही. सर्वसामान्य कुटुंबातून मी जन्माला आलेलं पोरगं, एक गुंठा रान नसणारा मुलगा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट BSc LLB करणारा मी एक सुशिक्षित, ह्या नात्यानं ह्या गणामध्ये मी उभा आहे. आणि ह्या दृष्टीनं जर बघायचं झालं तर मी का चांगला आहे, तर सुशिक्षित चांगली माणसं तिथं गेलीच पाहिजेत, हे तरुणांचं मत आहे. आणि जर मी LLB झालेला तिथं जर जात असेल आणि जर बहुजनांची मतं मागत असेल, आता मॅडम एवढंच राहिलेलं आहे की मतं मागणी करणारे नको आहेत. मुळात ही रस्त्यावरची चळवळ आहे, ती रस्त्यावर न राहता ती बहुजनात ती चळवळ सभागृहात मांडणारे आज कार्यकर्ते पाहिजेत. त्यामुळे मी कितीतरी पट्टीनं चांगला आहे, कारण मी ह्या 5 गावात राज नावानं ओळखतो. हे पोरगं रस्त्यावरती उतरणार आहे, हे चळवळीतलं पोरगं आहे, हे खऱ्या अर्थाने शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार मांडणार आहे, छत्रपती शिवरायांचा मावळा आहे. कारण गड किल्ला मोहीम असणे बाकी सगळ्या गोष्टी मी अगदी रक्तात नसानसात मांडणारा मी कार्यकर्ता आहे, म्हणून मी बऱ्यापैकी चांगला. मतदारांना काय आवाहन करा? मतदारांना मी इतकंच आवाहन करेल, 8 वर्षे इलेक्शन झालेलं नाही, पण येणाऱ्या 5 वर्षात चुकीच्या माणसाला मतदान करणं हे आपल्याला परवडणार नाही. कारण एखादा उमेदवार जर आपण चुकीचा निवडून दिला तर 5 वर्ष आम्हाला चेहरा दाखवेल का, 5 वर्ष आम्हाला बघेल का, 5 वर्षात तो त्याचा वेळ काढून इथं पंचायत समिती आमची मतं मांडेल का, 5 वर्षात खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती येईल का? जो इतक्या वर्षात आला नाही तो आता 5 वर्षात कसा काय येईल, हाही पडलेला आम्हाला प्रश्न आहे. त्यामुळे युवकांनो, शिक्षण, राजकारण, सामाजिक आणि इथं असलेल्या कृषी आणि बांधकामाच्या गरजा ज्या घराघरापर्यंत पोचवायच्या, त्यासाठी मी खऱ्या अर्थानं आयडॉल असेल, खऱ्या अर्थानं सुशिक्षित आहे, चांगला आहे. आणि BSc LLB झालेलं पोरगं ते का मांडणार नाही? इतक्या वर्षात मांडत असताना मी कधीही घरादाराचा विचार केला नाही, कधीही मी माझ्या संसारिक जीवनाचा विचार केला नाही. आणि हे मांडत असताना माझ्यावरती बऱ्याच पद्धतीचा वैचारिक घाला घालण्यात आला, तरी मी न खचणारा उमेदवार आहे. त्यामुळं मी खऱ्या अर्थानं चांगला आहे आणि मी चांगला असेल. ह्याच्याही पेक्षा सांगेन की 24 कॅरेट झळकणारं मी सोनं आहे, ते कधीही कोळसा होणार नाही, याची जबाबदारी मी 5 वर्षात घेईन. तर हे होते राज कांबळे, जे मौजे सांगाव या मतदारसंघातून आहेत आणि त्यांची उमेदवारी मौजे सांगाव मतदारसंघातून आहे. अतिशय अभ्यासू नेतृत्व आहे, सर्वसामान्यांचा चेहरा आहे. पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदार काय कौल देतील हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. साठी कॅमेरामन केतनसह मी सुनंदा नाईक, कोल्हापूर.